मी मागच्या वेळी हे कुकीज बनवले होते आणि अनायाने खूप जास्ती आवडीने खाल्ले आणि मी तिला गिल्ट फ्री देते सुद्धा, म्हणून म्हटलं चला परत एकदा ट्राय करू हे रागीचे बिस्किट्स। सगळ्यात आधी अर्धा कप तूप घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 कप गूळ टाकला आणि हे छान असं सगळं फेटून घेतलं। यामध्ये याच वेळी तुम्ही व्हॅनिला इसेन्स टाकला तरी चालेल, मी विसरले होते म्हणून नंतर टाकला। 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आणि 1 कप नाचणीचं पीठ घेतलं। यामध्ये 1.5 टीस्पून बेकिंग पावडर आणि 2 टेबलस्पून इतकं कोको पावडर टाकलेलं आहे। थोडंसं मीठ टाकलं, छान असं परत मिक्स करून घेतलं। यामध्ये तूप आहे त्यामुळे ऑलरेडी याचा गोळा बनतो आहे। आता अर्धा कप दूध घेतलं, पण जितकं कमीत कमी दूध वापरून याचा गोळा बनवता येईल तसा गोळा बनवायचा आहे। व्हॅनिला इसेन्स मी टाकायची विसरली होती, आता टाकून मिक्स करून घेतलं आणि बघा आता याच्या मस्त कुकीज बनवणार आहे। मी हातानेच बनवणार आहे, तुमच्याकडे जर कुकी कटर असेल त्याने तुम्ही वेगवेगळे शेप्स देऊ शकता। इथे थोडासा विस्करचा वापर करून थोडीशी डिझाईन सुद्धा बनवली। लुक छान यावं म्हणून पिस्त्याचा भुरका पण थोडासा ऍड केला आहे आणि त्यानंतर ओव्हन मध्ये बेक करायला ठेवले। ओव्हन मध्ये बेक कसे करायचे याचे इन्स्ट्रक्शन्स खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिहिलेले आहे, नक्की चेकआउट करा। आणि बघा 16 मिनिटाच्या आत आपल्या इकडे हेल्दी गिल्ट फ्री रागीचे बिस्किट्स रेडी आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या बाळासाठी आणि तुमच्यासाठी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर अशाच रेसिपीजसाठी मला फॉलो करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।